जनरेटिव्ह ए आय इव्हॅल्युएशन. या स्लाईडमध्ये आपण जनरेटिव्ह ए आयचा प्रवास समजून घेणार आहोत. म्हणजेच ए आय कसा इव्हॉल्व झाला, अगदी सिम्पल रूल बेस्ड सिस्टीमपासून आजच्या पॉवरफुल कंटेंट तयार करणाऱ्या मॉडेल्सपर्यंत. टूल्स आणि यूज केसमध्ये जाण्याआधी हा प्रवास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग स्टेप बाय स्टेप बघूया की ए आय कसा इव्हॉल्व झाला. सुरुवात करूया 1980s पासून ते 1990s पर्यंत. 1980 ते 1990 हा या कालावधीत ए आय पूर्णपणे रूल बेस्ड होता. म्हणजे काय तर सिस्टम इफ देन या रूल्सवर चालायचं. उदाहरणार्थ जर एखादी कंडिशन मीट झाली तर सिस्टम एक फिक्स आउटपुट द्यायचं. हे एक्सपर्ट सिस्टीममध्ये वापरलं जायचं जिथं माणसाचं नॉलेज मॅन्युअली सिस्टीममध्ये टाकलं जायचं, बेसिकली प्रोग्राम केलं जायचं. एक मोठा प्रॉब्लेम यात होता की या सिस्टमला फक्त त्याला जे येतं ते त्याला जे आधी सांगितलं आहे तेच तो ते करू शकत होता, नवीन काहीही करू शकत नव्हता. जर एक प्रश्न विचारला मी, अशा सिस्टममध्ये जर नवीन सिच्युएशन हँडल करायची असेल तर काय होईल, उत्तरच मिळणार नाही. सो यानंतरचा जो काळ आला तो 2000 सालचा मशीन लर्निंग. आता आपण प्रत्येक रूल मॅन्युअली लिहिण्याऐवजी सिस्टमला खूप सारा डेटा देऊ लागलो. या सिस्टमला मिळालेल्या डेटातून मशीन सिस्टीम स्वतःच पॅटर्न शिकू लागली आणि इथेच आपण पाहिले दोन गोष्टी, स्टॅटिस्टिकल मॉडेल आणि सुपरवाइज लर्निंग. म्हणजे आता आपण सिस्टमला काय करायचं सांगत नाही आहोत तर त्याला एक्झाम्पल देतो आणि तो त्यातून शिकून निर्णय घेतो. सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही जितके जास्त एक्झाम्पल त्याला दाखवाल तितकं ते सिस्टम स्वतः प्रेडिक्ट करू शकेल. हा रूल बेस्ड ए आयपासून झालेला मोठा बदल होता आणि त्याहून मोठा बदल झाला तो 2010 पासून डीप लर्निंग. इथे ए आय खूपच पॉवरफुल झालं. डीप लर्निंग म्हणजे न्यूरल नेटवर्क वापरलं जाणारं लर्निंग जे थोड्या प्रमाणात मानवी मेंदूसारखं काम करतं. यामुळे कॉम्प्लेक्स टास्कमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाला. याच काळामध्ये डीप लर्निंग वापरून आपण इमेज रिकग्नायझेशन, स्पीच रिकग्नायझेशनचा वापर करू लागलो. या स्टेजमध्ये ए आय फक्त प्रेडिक्शन करणारा राहिला नाही तर तो मोठ्या आणि कॉम्प्लेक्स डेटामधला पॅटर्न समजू लागला. मशीन लर्निंग एक मोठं पाऊल होतं तर डीप लर्निंग एक खूप मोठी जायंट लीप होती, खूप मोठी उडी होती. आणि त्यानंतर सुरू झाला 2015 ते 2020चा काळ जो होता NLPचा, म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. हे खूप महत्त्वाचं बनलं. यामुळे ए आयला ह्युमन लँग्वेज समजायला लागली. याचमुळे आपण वापरू लागलो असे ॲप्लिकेशन जे टेक्स्ट ॲनालिसिस करत होते, चॅटबॉट वापरत होते, ट्रान्सलेटर म्हणून काम करत होते. आता ए आय फक्त डेटा समजत नव्हता तर माणसासोबत कन्व्हर्जेशन, संभाषण करत होता. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न इथे उभा राहतो, जर ए आयला आता लँग्वेज समजत होती, भाषा समजत होती तर तो स्वतः लँग्वेज तयार करू शकत होता का? तर या स्टेजमध्ये ते पॉसिबल नव्हतं. ते पॉसिबल झालं, ते शक्य झालं 2021 पासून. 2021 पासून आपण आलो आहोत जनरेटिव्ह ए आयच्या दुनियेत. हा सर्वात लेटेस्ट आणि एक्साइटिंग स्टेज आहे. जनरेटिव्ह ए आय नवीन कंटेंट तयार करू शकतो. फक्त ॲनालिसिस नाही तर कंटेंट क्रिएशनही तो करतो. तो तयार करू शकतो टेक्स्ट, कोड, इमेजेस, ऑडिओ. म्हणजे ए आय आता फक्त उत्तर देत नाही, तो स्वतःचं ओरिजिनल कंटेंट तयार करतो. म्हणूनच डेव्हलपर्स आणि क्रिएटर्सच्या बिझनेससाठी हे अतिशय उत्तम गोष्ट आहे. आजकाल काही पॉवरफुल जनरेटिव्ह ए आय टूल्स आले आहेत जसे की ChatGPT, क्लाउड ए आय, गिटहब कोपायलट, मिडजर्नी, DALL-E, स्टेबल डिफ्युजन. आणि या टूल्स मागे जे इंजिन काम करतं त्याला आपण म्हणतो LLMs, लार्ज लँग्वेज मॉडेल. आणि त्याची काही उदाहरणं म्हटली तर GPT-4, क्लाउडी, LLMA, Gemini. हे मॉडेल्स खूप मोठ्या डेटावर ट्रेन केले असतात आणि ते प्रॉम्प्ट समजून रिस्पॉन्स देऊ शकतात, कोड लिहू शकतात, खूप टास्कमध्ये मदत करू शकतात. तर थोडक्यात जर आपल्याला हा प्रवास समजायचा असेल तर तो सुरू झाला रूल बेस्ड ए आयपासून, तो पुढे गेला मशीन लर्निंगपर्यंत, मशीन लर्निंगवरून तो पुढे गेला डीप लर्निंगला, नंतर NLP आलं आणि आता जनरेटिव्ह ए आय. प्रत्येक स्टेजमध्ये ए आय अधिक स्मार्ट, फ्लेक्झिबल आणि युजफुल बनला. आणि आज आपण अशाच पॉईंटवर आलो आहोत जिथे ए आय फक्त समजत नाही तर स्वतःचं कंटेंट देखील तो क्रिएट करतो.